सो नाउ लेट्स सी मायक्रो कंपोनंट्स ऑफ अवर फूड. आपल्या फूडमध्ये जे मायक्रो कंपोनंट्स प्रेझेंट आहे म्हणजेच मायनर कंपोनंट्स, तर ते म्हणजेच विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर आपण स्टार्टिंगलाच बघितलं होतं की आपल्या फूडमध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये सुद्धा काही कंपोनंट्स प्रेझेंट असतात, काही न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात, त्यालाच आपण व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणतो. तर हे जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत हे सुद्धा आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण आपल्या बॉडीला प्रॉपर फंक्शनिंगसाठी हे स्मॉल क्वांटिटीमध्ये गरजेचे असतात. सो बघा, सगळ्यात आधी आपण बघू व्हिटॅमिन्स. सो these vitamins they are organic compounds. हे जे विटॅमिन्स आहेत तर ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे कोणते असतात? जे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यासारख्या सिंपल कंपोनंट्स पासून बनलेले आहेत. म्हणजेच की प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून बनलेले आहे. प्लांट्स आणि ॲनिमल्स यांना सिंथेसाइज करतात, बनवतात आणि त्यानंतर त्यांना यूज केलं जाते. सो दे आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता तुम्ही विटॅमिन्सबद्दल ऐकलेलंच असणार, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, आणि यांचं वेगवेगळं फंक्शनसुद्धा आहे आपल्या बॉडीमध्ये. सो देअर आर 6 टाईप्स ऑफ व्हिटॅमिन. दॅट इज व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, ई अँड व्हिटॅमिन के. तर बघा, तुमची आई तुम्हाला कधी म्हणली असेल की कॅरेट खात जा, म्हणजे गाजर खात जा, कारण त्यामुळे आईस चांगले राहतात, हेल्दी राहतात. तर हे खरं आहे का? कारण कॅरेटमध्ये कॅरेटोनाइड नावाचा सबस्टन्स असतो, जो की आपली बॉडी व्हिटॅमिन ए मध्ये कन्व्हर्ट करते. सो कॅरेटमधून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळते आणि हे जे व्हिटॅमिन ए आहे ते आपल्या बॉडीला, आपल्या आईजला हेल्दी ठेवते. तसेच जे व्हिटॅमिन के आहे तर व्हिटॅमिन के ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प करते. म्हणजेच आपल्याला जेव्हा कधी काही लागते आणि जर ब्लड बाहेर आलं तर ते लगेच क्लॉट होते, गोठते. म्हणजेच काय की ते करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो? व्हिटॅमिन के. आणि हा आपल्याला कुठून मिळते? तर प्लांट सोर्सपासून, जसे की व्हेजिटेबल्सपासून, फ्रूट्सपासून, त्यांच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन के मिळतो, व्हिटॅमिन ए मिळतो आणि हे बाकीचे सुद्धा व्हिटॅमिन्स मिळतात. आता बघा, हे जे व्हिटॅमिन्स आहेत सगळे, यांना आपण 2 टाईप्समध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट वन इज फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स अँड सेकंड वन इज वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. सो फॅट सोल्युबल म्हणजे काय असणार? बरोबर आहे, फॅट सोल्युबल म्हणजे कोण? की जे फॅट्समध्ये डिझॉल्व्ह होतात. सोल्युबल म्हणजेच काय? की एखादी गोष्ट डिझॉल्व्ह होते. तर फॅट सोल्युबल म्हणजे असे विटॅमिन्स जे की फॅट्समध्ये डिझॉल्व्ह होतात. तर असे कोणकोणते आहेत? तर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, ई अँड के. हे जे 4 विटॅमिन्स आहेत तर ते फॅट सोल्युबल आहेत, म्हणजेच ते फॅट्समध्ये डिझॉल्व्ह होतात. आणि हे जे विटॅमिन्स आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केले जातात. दे आर स्टोअर्ड इन अवर बॉडी. हे कसं काय? आता तुम्हाला माहिती आहे, फॅट्स जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केले जातात. जेव्हा पण आपल्या बॉडीमध्ये एक्सेस अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स होते तर ते इन द फॉर्म ऑफ फॅट स्टोअर केले जातात. म्हणजेच, आणि हे जे विटॅमिन्स आहे फॅट्समध्ये डिझॉल्व्ह होतात आणि फॅट्ससोबतच मग ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केले जातात आणि वेगवेगळ्या फंक्शनिंगसाठी यूज केले जातात. त्यानंतर सेकंड टाईप ऑफ व्हिटॅमिन इज वॉटर सोल्युबल. तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स 2 टाईपचे आहेत, व्हिटॅमिन बी अँड व्हिटॅमिन सी. तर हे बी आणि सी आहे तर हे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. म्हणजेच दे आर नॉट stored in our body. तर हे विटॅमिन्स काय? वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, वॉटरमध्ये सोल्युबल आहेत
आणि म्हणून हे आपल्या बॉडीची जी एक्सिटरी सिस्टीम आहे तर त्याच्या थ्रू बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केले जातात. सो दे आर नॉट स्टोअर इन अवर बॉडी. ओनली द फॅट सोल्युबल विटॅमिन्स दे आर स्टोअर इन अवर बॉडी. So this is all about the vitamins. Then our second type of component, it is minerals. So these minerals, they are inorganic compounds. जसं की आपल्याला जे विटॅमिन्स आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत तर ते त्यांना बनवतात. तसेच जे मिनरल्स आहेत ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. म्हणजेच हे सॉईल अँड वॉटरच्या थ्रू आपल्याला मिळतात. मग सॉईलमधून तुम्हाला माहीत आहे की सॉईलमधून प्लांट्स काय करतात, वॉटर आणि मिनरल्सला ॲब्झॉर्ब करतात आणि आपण प्लांट्स खातो. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये प्लांट्सच्या थ्रू जे आहेत तर हे मिनरल्स जे आहेत ते जातात. तसेच वॉटरच्या थ्रू सुद्धा मिनरल्स आपल्याला मिळत असतात. मग मिनरल्स कोणकोणते आहेत तर कॅल्शियम, आयोडीन, कॉपर, आयर्न, झिंक अँड एक्सेट्रा. तर यासारखे खूप सारे मिनरल्स आहेत जे आपल्या बॉडीला स्मॉल क्वांटिटीमध्ये पाहिजे असतात. आणि त्यामध्ये जो कॅल्शियम आहे हा आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त नेसेसरी असतो. कॅल्शियम तुम्ही ऐकलं असेल बोनच्या रिलेशनमध्ये. तर आपल्या बोन्सला हेल्दी ठेवण्यासाठी, स्ट्रॉंग ठेवण्यासाठी कॅल्शियम हा खूप इम्पॉर्टंट मिनरल आहे. तसेच हे जे बाकीचे मिनरल्स आहेत हे सुद्धा आपल्या बॉडीला स्मॉल क्वांटिटीमध्ये पाहिजे असतात फॉर द प्रॉपर फंक्शनिंग. तर आता हे जे विटॅमिन्स आहे आणि मिनरल्स आहेत तर हे आपल्या बॉडीमध्ये एकतर प्रॉपर ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट असतात. देन प्रॉपर फंक्शनिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. तसेच हे आपल्या बॉडीची इम्युन सिस्टीम म्हणजे काय की जी आपल्याला डिसीजेसपासून फाईट करण्यासाठी हेल्प करते. तर त्या इम्युन सिस्टीमला सुद्धा स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स पाहिजे असतात. तसेच आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी आपल्याला विटॅमिन के पाहिजे असतो. सो दिस इज ऑल अबाउट द विटॅमिन्स अँड मिनरल्स विच आर नेसेसरी फॉर अवर बॉडी. आता यांच्याशिवाय सुद्धा सगळ्या फूड कंपोनंट शिवाय सुद्धा आपल्या बॉडीसाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, दॅट इज वॉटर. आता तुम्हाला वाटेल की वॉटरच्या पासून तर आपल्याला एनर्जी नाही मिळत, बट वॉटर जो आहे तर आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ज्या प्रोसेसेस होणाऱ्या आहेत तर त्यांना स्मूथली चालण्यासाठी किंवा रिॲक्शन्स होण्यासाठी वॉटर जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, नेसेसरी आहे. आणि आपल्या ज्या सेल्स आहेत, सपोज जी आपली सेल आहे तर त्यामधलं जे 70% वेट आहे तर ते वॉटरचंच असते आणि बाकीचे एलिमेंट फक्त 30% असतात. तसेच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आपली बॉडी 70% वॉटरची बनलेली आहे. सो वॉटर इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट और मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इन अवर बॉडी. So in this way we have completed our first life process, that is energy production. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या कंपोनंट्सला यूज करून एनर्जी प्रोडक्शन कसं होते ही जी लाईफ प्रोसेस आहे ही आपण बघितली आहे. आता आपण आपली नेक्स्ट लाईफ प्रोसेस जी आहे तिला सुरुवात करणार आहोत.